आटपाडी येथील सोनारांना गंडा घालणाऱ्या टोळीकडून सांगलीतील एका व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करत 5 किलो 64 ग्राम 940 मिली सोन्याचे दागिने लंपास करत तब्बल 3,69,97,596 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। सदर फसवणुकीची घटना ही दिनांक 31 जुलै 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली। या प्रकरणी महेश्वर कांतेश्वर जवळे वय वर्ष 34 राहणार माधवनगर यांना सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या 4 बंगाली कारागिरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। गौतम गोपालदास, रुमा गौतमदास, सौरभ गौतमदास, सुभा उर्फ सुभो गोविंददास सर्व राहणार आटपाडी मूळ मैदानपूर पश्चिम बंगाल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। दरम्यान संशयित यांनी काही दिवसांपूर्वी आटपाडीतील सोनारांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं होतं। यामध्ये काही जणांना अटक केली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी महेश्वर जवळे यांचं शहरातील सराफ कट्टा येथे सोमेश्वर ज्वेलर्स आणि सोमेश्वर गोल्ड या नावाने सराफी दुकान आहे। या दोनही दुकानातून संशयित गौतम गोपाल दास हा गेल्या 10 वर्षांपासून जवळे यांनी दिलेले सोन्याचे दागिने इनामदारीने तयार करून आणून देत होता। संशयित दास यांनी जवळे यांचा विश्वास संपादन करून जवळे यांनी तयार केलेल्या दागिन्यांचा अपहार करून संशयित गौतम दास, त्याची पत्नी रुमा दास, त्याचा भाऊ सौरभ दास, सुभा गोविंद दास यांनी जवळे आणि त्याच्या भावाकडून वेळोवेळी 5 किलो 64 ग्रॅम 940 मिली वजनाचे 3,69,97,596 रुपये किमतीचे दागिने घेऊन त्याचे नवीन दागिने तयार करून पॉलिश करून दुरुस्त करून देतो, तसेच चोख सोने खरेदी करून त्याचे पैसे देतो असं सांगून सोन्याचे दागिने घेतले। दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नवीन दागिने आणि चोख सोने न देता ते पळून गेले। सदर फसवणुकीची घटना ही दिनांक 31 जुलै 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली। संशयितांचा कोठे सुगावा लागत नसल्याने अखेर महेश्वर जवळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी आटपाडी।